पण नवनाथ बन यांना मी या चर्चेत सहभागी करू इच्छितो। नवनाथ, एक अतिशय गंभीर आरोप काही वेळापूर्वी आम्ही ज्यावेळेला मनीषाताईंनी हा मुद्दा मांडला त्यावेळेला आम्ही ती बातमी दाखवली आणि त्यावर जेव्हा आम्ही प्रतिक्रिया घेत होतो त्यावेळेला काँग्रेसची एक प्रतिक्रिया अशी होती की हे गृह खात्याचं फेल्युअर आहे। जर वारीमध्ये अँटी सोशल एलिमेंट्स येत असतील, नक्षलवादी येत असतील किंवा नक्षल सिंपथायझर येत असतील, त्यांच्याविषयी सहानुभूती असलेले घटक येत असतील तर हे गृह खात्याचं अपयश आणि गृह खातं अजून कारवाई का करत नाही, थेट गृहमंत्र्यांवर आरोप आहे। विनोदजी, मी या प्रश्नाचं उत्तर देईलच, पण त्याआधी आमचे मित्र आदरणीय कपिल पाटीलजी यांनी तुकोबारा यांच्या एका अभंगाचा उल्लेख केला। मला कपिलजी पाटील यांना सांगायचं आहे, तुकोबांचा दुसरा एक अभंग आहे, भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाथाळाच्या माथी हानुकाठी। खरं तर एखादा अपप्रकार करत असेल, एखादी गोष्ट चुकीच असेल तर भागवत धर्मामध्ये त्याच्या माथ्यावर काठी मारा असं देखील आपल्या संतांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा वेगळा चेहरा पांघरून अर्बन नक्षली वारीमध्ये घुसत असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई ही होणारच आहे। आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस असं म्हणते की गृहमंत्र्यांवर कारवाई केली पाहिजे, मुळामध्ये काँग्रेसला या विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही। तुम्हाला आठवत असेल, देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काढलेल्या भारत जोडो आंदोलनामध्ये देखील अर्बन नक्षल्यांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या। अशा पद्धतीचं गंभीर कृत्य काँग्रेसच्या समर्थनामध्ये झालं होतं। त्यामुळे काँग्रेसने भारतीय जनता पार्टीवर आरोप करू नये। भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि आदरणीय देवेंद्रजींची भूमिका नक्षलवादाविरोधात अतिशय खंबीर आहे आणि प्रखर आहे। तुम्हाला आठवत असेल, ज्या गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता, गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षली होते, त्या सगळ्या नक्षलांचा बिमोड करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री असताना झालेलं आहे। गडचिरोलीमधल्या अनेक तरुणांनी आत्मसमर्पण करून आता मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं काम करण्यासाठी सुरुवात केली आहे आणि हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींमुळे झालेलं आहे। मागच्याच महिन्यामध्ये पोलादची सगळ्यात मोठी फॅक्टरी महाराष्ट्रातली आपण गडचिरोलीमध्ये सुरू केली आहे। एवढंच नाही तर गडचिरोलीच्या शेवटच्या गावामध्ये मागच्या 70 वर्षामध्ये कधीही एसटी बस गेली नव्हती, ती एसटी बस देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरू केलेली आहे। त्यामुळे आम्ही नक्षलवाद्यांच्या विरोधात आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। अर्बन नक्षल हे आपला चेहरा पांघरून येतात, तुम्हाला अर्बन नक्षल लगेच ओळखता येत नाही। अनेक महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठांमध्ये देखील अर्बन नक्षली करणाऱ्या चळवळी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय आहेत। त्यांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हे थोडंसं सरकारला जिकरीचं जातं, कारण एक चेहरे पे कही चेहरे बनाते लोक अशा पद्धतीचे वेगवेगळे चेहरे पांघरून येत आहेत। आणि दुर्दैवाने मनीषाताई यांनी जो गंभीर आरोप केलाय की वारीमध्ये अशा पद्धतीचे नक्षल जर का घुसत असतील, अर्बन नक्षल घुसत असतील तर हे गंभीर आहे आणि या सगळ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकार सक्षम आहे। आणि त्याचसाठी आपण बघतोय की राहुल गांधी यांच्या भारत जोडो या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्बन नक्षलीशी संबंधित संघटना सहभागी झाल्या होत्या आणि अशा पद्धतीच्या संघटनांवर आणि अशा पद्धतीच्या अर्बन नक्षलींना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्याचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी बावनकुळे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा विधेयक येणाऱ्या आताच्या विधानसभा अधिवेशनामध्ये आपण मांडणार आहोत। आणि अशा पद्धतीनं वारीच्या नावावर महाविद्यालयामध्ये विद्यापीठांमध्ये जे कोणी अर्बन नक्षल शिरकाव करतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे। नवनाथ, मी तुम्हाला फक्त एक जस्ट पासिंग रेफरन्स म्हणून तुम्हाला विचारतोय की 15 दिवसांपूर्वी वारी सुरू होण्यापूर्वी बंडाताता कराडकर यांनी सुद्धा हाच आरोप केला होता। त्यांनी काही डाव्या संघटनांची नावं सुद्धा यात घेतली होती। त्यानंतर आता मनीषाताई हाच आरोप करतायत। 15 दिवसात म्हणजे जस्ट एक पासिंग रेफरन्स, या संदर्भात काही कॉग्निजन्स गृह खात्याकडनं घेतला गेलाय का किंवा सरकारकडून घेतला गेलाय का? निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीस अतिशय सक्षम गृहमंत्री आहेत। गृह खातं सातत्यानं वारीच नाही तर पुण्यासारख्या काही भागामध्ये महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये देखील अशा पद्धतीच्या कारवाया सुरू होत्या, त्यावर देखील बारकाईनं लक्ष आहे। आणि जिथं कुठं त्याच्यावरचे पुरावे जमा करणं या सगळ्या प्रकारची प्रक्रिया गृह खातं, पोलीस विभाग हे सगळे सतर्कतेने करतात। योग्य वेळी या सगळ्यांवर जे कोणी असतील त्यांच्यावरचे पुरावे शोधून योग्य वेळी सरकार निश्चितपणे कारवाई करेल, याबद्दल अजिबात शंका नाही। नवनाथ बन यांना विचारूया आणि पुराव्यांसंदर्भात तुम्ही जो उल्लेख केला त्या संदर्भात मी मनीषाताईंकडे पण जाणार आहे। नवनाथ, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा आहे? विनोदजी, आता जे आपले कायदे आहेत त्या कायद्यानुसार, कारण काय हे अर्बन नक्षल बंदुकी घेऊन येत नाहीत,
हे बुद्धिभेद करतात, हे वेगवेगळ्या लोकांचं ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे यांच्या विरोधात थेट ज्या पद्धतीनं नक्षली हे बंदुकी घेऊन कारवाई करायची, गोळ्या मारायचे, अशा पद्धतीचं यांचं धोरण नाही आहे. यांचं धोरण हे लोकांचं ब्रेन वॉश करणं, लोकांना डाव्या चळवळीकडे आणि लोकांना संविधानाच्या विरोधामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं संविधान याच्या विरोधामध्ये उठाव करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटना आहेत. यांच्या विरोधात आत्ताचे जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार कारवाई करणं थोडंसं कठीण जात आहे. पुरावे असले तरीही बऱ्याच वेळा कोर्टाकडनं हे सगळे अर्बन नक्षली कोर्टाकडनं पळवाट काढतात आणि अशा पद्धतीने कारवाई झाली तरी त्यांना शिक्षा होत नाही. याचमुळं आपल्या सरकारने आता जनसुरक्षा विधेयक आणलंय आणि येणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्येच त्या संदर्भातला कायदा देखील अस्तित्वात येईल याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्यामुळे काँग्रेसने अशा पद्धतीचे आरोप करणं की भारतीय जनता पार्टीला काही जमलेलं नाही. भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षम आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय कणखर गृहमंत्री आहेत आणि ज्या पळवाटा कायद्याच्या आहेत आणि त्या पळवाटाच्या माध्यमातून अर्बन नक्षल महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये, आता वारीमध्ये घुसत असतील तर या सगळ्यांवर कठोरातल्या कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक असलेले कायद्यातले बदल देखील करण्यात येतील आणि ते बदल झाल्यानंतर कुणीही अशा पद्धतीचं अर्बन नक्षलवाद्या संदर्भातली किंवा त्यांच्या समर्थनात भूमिका करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या संदर्भामध्ये 15 नोव्हेंबर 2024 साली काठमांडूमध्ये एक बैठक झाली होती आणि त्यामध्ये काही अर्बन नक्षलीच्या संघटना देखील सहभागी झाल्या होत्या आणि त्या संघटनाच्या माध्यमातून त्या भारत जोडो मध्ये देखील होत्या. त्या संदर्भातले पुरावे जमा करण्याचं काम देखील केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं सुरू आहे आणि त्या सगळ्यांवर देखील कारवाई होईल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. काँग्रेसनं आपल्या काळामध्ये बंदुकीचा नक्षलवाद देखील त्यांना संपवता आला नव्हता. आता महाराष्ट्रात कुठेही बंदुकीचा नक्षलवाद नाहीये. छुप्या अजेंड्याने अर्बन नक्षल प्रयत्न करतायत. येत्या काही दिवसांमध्ये जेव्हा जनसुरक्षा विधेयक येईल तेव्हा त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल आणि तुकोबांचाच अभंग सांगतो, तुका म्हणे ऐशा नरा मोजून मारावा पैजारा, हे देखील तुकोबांनी सांगितलंय. त्यामुळे हे देखील काँग्रेसनं विसरू नये. दोन्हीकडचे मुद्दे लक्षात आले. आता माझे अगदी नवनाथ तुम्हाला काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. विनोदजी, मला वाटतं चर्चा वेगळ्या बाजूला जाते. आदरणीय मनीषाताई किंवा भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने अर्बन नक्षल म्हटलंय त्याच्यामध्ये आपल्याला दिंडीला किंवा वारीला अजिबात आक्षेप नाहीये. वारी ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे आणि संत महात्म्यांनी जे सांगून ठेवलंय त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच आदर आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हत्या गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा, अशा पद्धतीची वारीची शिकवण आहे. त्यामुळे श्यामसुंदर महाराजांनी स्वतःच्या आपल्या अंगावर घ्यायचा आणि लगेच भारतीय जनता पार्टीवर आरोप करायचे हे गंभीर आहे आणि चुकीचं आहे. बालाजी, मी तुमच्याकडे येतो. बालाजी येतो तुमच्याकडे. वारीचं काहीच कळत नाही. तुमचा आवाज येतोय, तुम्ही चर्चेमध्ये ऐकायला येतो तुमचा आवाज. फक्त त्यांचा मुद्दा मांडू दे. वर्ष वारी आहे. भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी संत ज्ञानोबा, तुकोबा महाराज वाचनपासून संत चोखामेळापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले, परंतु त्या वारीच्या नावावर काही लोक आपला अजेंडा रेटत वारकऱ्यांच्या माध्यमातून किंवा वारकऱ्यांचा वेश पांघरून जर का अर्बन नक्षल घुसत असतील तर त्याला आक्षेप आहे. वारीमध्ये साधू संत वर्षानुवर्षाची परंपरा आहे. भागवत धर्माचा प्रचार केला जातोय. ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज म्हणत आमचे सगळे गावातले लोक वारीमध्ये सहभागी होतात आणि त्या सगळ्यांचा आदर आहे आणि त्या सगळेजण या वारीमध्ये सहभागी होऊन हिंदू धर्म आणि भागवत धर्माचा प्रसार करत असतात. त्यामुळे कृपया वारीबद्दल आम्हाला आक्षेप आहे असा अजिबात वारीबद्दल आक्षेप नाहीये. मात्र वारीच्या नावाखाली काही जर त्याचा गैरफायदा घेत असतील तर त्याच्यावर तुमचा आक्षेप येतो. मी तुमच्याकडे नवनाथजी. विनोदजी, कुठेही मागच्या दारानं आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न नाही आहे. आणीबाणी लागू करणारे या देशामध्ये कोण होते आणि कशा पद्धतीनं या देशातली घटना पायदळी तोडवली हे महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण देशातल्या जनतेनं बघितलेलं आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांचा आवाज दाबला होता. या देशामध्ये कोणी बोलायला लागलं तर त्यांना तुरुंगात टाकणारी काँग्रेस होती आणि आता काँग्रेसचा बुरखा या जनसुरक्षा विधेयकानंतर फाटणार आहे. मला बोलू द्या विनोदजी, मला आता बोलू द्या. बालाजी, त्यांना मुद्दा मांडू द्या. मी तुमच्याकडे येतो बालाजी. आहे कारण राहुल गांधी यांच्या आंदोलनामध्ये अर्बन नक्षलीचे काही लोक होते आणि हे आम्ही सांगत नाही, त्याबद्दलचा अहवाल देखील आलाय. जवळपास 7 संघटना ह्या मनमोहन सिंग सरकार
काळामध्ये फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून ज्यांची घोषणा झाली होती, ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलं होतं, अशा 7 संघटनांचे प्रतिनिधी राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानामध्ये सहभागी झाले होते. हे आम्ही म्हणत नाही, मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये ज्या संघटनांना अर्बन नक्षल घोषित केलं होतं अशा संघटनांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये काँग्रेसचा बुरखा फाटणार आहे. काँग्रेसच्या पायाखालची जमीन फिरकलेली आहे. कारण अशा पद्धतीच्या अर्बन नक्षलवाद्यांना हाताशी धरायचं आणि या देशाचं संविधान मानायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्मित केलंय आणि या संविधानाच्या निर्मितीनंतर या देशाची व्यवस्था सुकर आणि चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, यासाठी बहुमताचं आलेलं सरकार असतं. परंतु बहुमत आपल्या विरोधात गेलं की अशा पद्धतीचे छुपे अजेंडे राबवायचे, अर्बन नक्षल्यांना हाती धरायचं आणि संविधानाच्या विरोधात आवाज उठवायचा. इथली व्यवस्थाचा बिमोड झाला पाहिजे, इथली व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालली नाही पाहिजे. यासाठी दुर्दैवानं काँग्रेस सारखा पक्ष गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करतोय आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान मध्ये आपल्याला ते बघायला मिळालं. त्यामुळं अशा ज्या संविधान विरोधी घटकांवर काम करणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्यासाठी आपण जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे आणि या जनसुरक्षा विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा गट सर्व गटाचे प्रतिनिधी अधिवेशनामध्ये होते. त्याबद्दलची समिती देखील बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाली आणि त्याचा मसुदा आता जवळपास तयार आहे आणि येणारे आता चालू असलेल्या अधिवेशनामध्ये तो मांडला जाईल. आता हा मसुदा मांडला जाणार, त्याचं कायद्यात रूपांतर होणार आणि त्याच्यामुळं आपल्या छुप्या अजेंड्याने अर्बन नक्षल आपल्याला चालवता येणार नाही. याच्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली. म्हणजे सगळ्या घटकांचा विचार करून हे विधेयक आणलं जाते असा तुमचा मुद्दा आहे. बालाजी सर, मला याच्यावरती असं बोलायचंय, मनीषाताईंनी आता उल्लेख केला आणि नवनाथ बन सुद्धा म्हणाले की याच्यावरती चर्चा होती. त्याच्यावरती जे संयुक्त चिकित्सा समिती जी नेमलेली होती बावनकुळेंच्या नेतृत्वामध्ये, त्यात मनीषाताईंनीच बोलताना उल्लेख केला की 10,000 मतं हरकती, आक्षेप, 13,000 सुधारणा त्यामध्ये आलेल्या आहेत. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या पटलावरती सरकारनं ठेवल्या पाहिजेत की नेमके कुठले आक्षेप आले, कोणत्या सुधारणा त्या आक्षेपातल्या सरकारनं स्वीकारल्या, हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर हे ठेवल्या गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये अशी भयानक कलमं येऊ घातलेली आहे. मिळतील ना तुम्हाला, सगळं मिळेल. ताई मला बोलू द्या, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. सगळीकडे माईक बंद करून चालणार नाही. हा बोलू द्या, बोला. तुम्ही त्यांचा वेळ घेऊ नका. नवनाथ, तुम्ही त्यांचा वेळ घेऊ नका. नवनाथजी बोला. बालाजी बोला. विनोदजी कायदा कसा पास होतो हे तरी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना माहित असायला पाहिजे, एवढंच अपेक्षा आहे. सरळ आहे की सरकारच्या पायाखालची भ्रष्टाचारामुळे इतके भ्रष्टाचारी एकत्रित झालेले. तुम्ही बघा ना, ज्या नेत्यावरती भाजपनं आरोप केला आज ते सोबत आहे. मग ते छगन भुजबळ असतील, अजित पवार असतील, हे सगळे भ्रष्टाचारी, अगदी अशोकराव चव्हाणांपासून हे सगळे भ्रष्टाचारी आज भाजपमध्ये आहेत. यातल्या कुणाचीही चौकशी आम्ही बंद केली नाही. ज्यांच्यावर बालाजी आपल्या चर्चेचा मुद्दा बालाजी आपल्या चर्चेचा मुद्दा भरकटतोय. चर्चेचा थोडासा मुद्दा भरकटतोय. तुम्ही मुद्द्यावर या. इतके दिवस तुमच्यासोबत होते तेव्हा तुम्हाला ते चांगले होते. देवेंद्र फडणवीस आणि भाजपला सहन होत नाहीये. त्यामुळं वाटेल त्याला तुरुंगात टाकता येणे आणि सरकारच्या विरोधातले प्रत्येक आवाज पायाखाली दाबणे. हे इंदिरा गांधींचं सरकार नाहीये. इंदिरा गांधींनी वाटेल तुरुंगात टाकलेलं होतं. सुरक्षा विधेयक उघडपणे बोलू शकता, विधान भवनात बोलू शकता, सर्वसामान्य माणूस बोलू शकतो. तुम्ही मला उत्तर त्यामुळे द्या. इंदिरा गांधींचं सरकार नाहीये.